पदभार स्वीकारला ही अतिशय चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण लवकरात लवकर पदभार स्वीकारला हे माझ्यासाठी चांगला आहे. आमचे नेते राहुलजी आवाडे, प्रकाशअण्णा आवाडे, हळवणकर साहेब या सगळ्यांच्या उपस्थित आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित मी पदभार स्वीकारलेला आहे आणि माझं काम मी आतापासून अतिशय चांगल्या पद्धतीने चालू करणार आहे. इचलकरंजी पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न समोर आहे, काय सांगा? पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यानंतर वाहतुकीचा प्रश्न आहे आणि धूळ. आता सध्या म्हणजे धूळ आहे. धुळीचं कारण असं आहे की कार्यसम्राट राहुलजी आवाडे यांनी किती तर कोट्यावधीची जी आपली ड्रेनेजची पाईपलाईन आणलेली आहे ते आपल्याला घालायचे काम चालू आहे. एक थोड्या दिवसासाठी, थोड्या महिन्यांच्या कार्यकाळासाठी थोडी धूळ सहन करावी लागेल. कारण 25 ते 30 वर्षापूर्वी आपल्याला पाईपलाईन बदललेल्या आहेत, ड्रेनेजच्या पाईप घातलेल्या आहेत. गावची लोकसंख्या वाढल्यामुळं आता ते चॉकअप व्हायला लागले. याचा हे लक्षात घेतल्यानंतर कार्यसम्राट राहुल आवाडे यांनी मोठा निधी आमच्या इथं आणलेला आणि त्या सगळ्या ज्या पाईपलाईन्स आहेत ते गल्ली बोळामध्ये आम्हाला घालायचे आहेत. छोट्या छोट्या गल्ली असल्यामुळं जे चॉकअप होते आणि ते चॉकअप काढल्यानंतर त्या पाईपलाईन सगळ्या घातल्यानंतर आम्ही अतिशय चांगले रस्ते देऊ. कार्यसम्राट राहुलजी आवाडे याने म्हणजे तसा निधी सुद्धा आणून ठेवलेला रस्त्याचा सुद्धा. पण रस्ता आता लगेच आम्ही करू शकत नाही कारण आम्हाला आतल्या अगोदर पाईपलाईन आम्हाला बदलावी लागेल आणि पाईपलाईन बदलल्यानंतर रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतील. वाहतुकीचा जो प्रश्न आहे सध्या आता इचलकरंजीमध्ये वाहतुकीचा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना आम्हाला करायला लागतील त्या आम्ही करणार आहे. त्याच्यानंतर मी सतत आता सरळ माझ्या सगळ्या बैठकी आहेत त्या बैठकी लावून ज्या ज्या काय गोष्टी असतील, ज्या जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ते मी निश्चितपणे करणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचा होता आहे. गोंधळी समाजाच्या एका युवकाला इचलकरंजी महापौर पहिल्यांदा मिळते. पहिली महापालिका, पहिला महापौर, काय सांगा? फक्त गोंधळी समाजामध्येच हे वातावरण नाही आहे. बीजेपी पक्षानं म्हणजे जे गोंधळी समाजाला जो मान दिलेला आहे, जो न्याय दिलेला आहे, हे फक्त गोंधळी समाजाचं नाही आहे. जे त्याच्या लागून जे समाज सगळे असतील त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य उभारलेलं आहे. जर ह्या समाजाला जर न्याय मिळत असेल तर आमच्याही समाजाला न्याय निश्चितच मिळणार आहे. कारण फक्त आपण काम करायचं आहे, चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि बीजेपी पक्ष हे न्याय देणार आहे हे सगळ्या समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे सगळे कार्यकर्ते सुद्धा जोमानं लागलेले आहेत आणि आमच्यासाठी ही चांगली बाब आहे की फडणवीस साहेबांनी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी एक गोंधळी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं त्याचं इफेक्ट असा झालेला आहे की जर ह्या समाजाला जर न्याय मिळत असेल तर आमच्या सगळ्या पूर्ण समाजाला न्याय मिळणार आहे. त्यामुळे आमची ताकद आता सध्या वाढलेली आहे. बीजेपीची ताकद वाढलेली आहे की ह्या समाजाला मिळतं तर आम्हाला सुद्धा मिळणार. स्मार्ट सिटी करण्यासाठी जे जे प्रयत्न करायला लागतील ते करणार आहेत. माननीय डॉक्टर राहुल आवाडे हे अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला निधी आणणारे ते आहेत. त्यांचा आणलेल्या निधीवर आतापर्यंत इचलकरंजीचं म्हणजे 4 वर्ष सत्तेत कोण नसल्यामुळं जो त्यांचा निधी येतोय, कारण हाल झाले असते जनतेचे, पण त्यांनी जो निधी आणलाय ह्याच्यावर सगळं चालू आहे आणि तो जो निधी आलेला आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा खूप निधी आणणार आहे आणि गावाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.